तर सांगलीमध्ये आटपाडी आणि मिरज विधानसभेची जागा आमचीच असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी केला। चंद्रहार पाटील यांच्याकडून सांगलीतील 2 जागांवर दावा सांगण्यात आला। आटपाडी आणि मिरज सोडून इतर जागांवर चर्चा करा असं देखील चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय। तर येत्या निवडणुकीला चंद्रहार पाटील ताकदीने सामोरे जातील। खासदार निलेश लंके यांनी हे वक्तव्य केलंय। चंद्रहार पाटील यांच्याकडून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची भेट घेण्यात आली। कभी खुशी असे झालेले आहे। एका बाजूला आनंद, एका बाजूला थोडा आम्हाला त्या निवडणुकीमध्ये दुःख सुद्धा पाहायला मिळाले। कारण मी इकडे या ठिकाणी विजयी झालो, पण आमचा एक जीवाभावाचा सहकारी चंद्रहार पाटील त्या मतदारसंघामध्ये काही फार मताच्या फरकाने पराभूत झालेले। पण ठीक आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी असते। या निवडणुकीमध्ये कुठं कुठं आपण कमी पडलो याचा अभ्यास करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे पैलवान निश्चित पुढल्या निवडणुकीला अधिकाधिक ताकदीने सामोरे जातील, हा एक आम्हाला विश्वास आहे। विधानसभेच्या जागेच्या वाटणीवरून थोडासा वाद तयार झालेला आहे। शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तर 2 जागा लढवणार आहेत, मी काल घोषणाही केलेली आहे। आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, टोटल 8 जागा आहेत। त्या पद्धतीने तो फॉर्म्युला ठरलेला आहे। पण ज्या आमच्या मूळच्या 2 जागा आहेत त्या आम्ही 100% लढवणार आहोत आणि हे काल जाहीर केलेलं आहे। कुठेतरी इशारा दिला जातो एकमेकांना, तर तुमचं भविष्यात काय आहे? शिवसेनेला जागा मिळाव्या किंवा कशा पद्धतीने तुमची रणनीती? मिळवण्याचा प्रश्नच येत नाही। तर त्या मूळच्या शिवसेनेच्या जागा आहेत, खानापूर, आटपाडी आणि मिरज शहराची, मिरज तालुक्याची, त्या मूळच्या जागा आहेत त्या आम्हाला मिळाव्यात।